नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतो. नोंदणी व मुद्रांक विभाग यांचा एक नवीन जी आर या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे आणि त्या जी आरच्या नुसार स्थायी आणि अस्थायी पदांना या ठिकाणी एक महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर अस्थायी पद जे आहेत त्यांना या ठिकाणी मुदतवाढ देण्याचा निर्णय या जी आरच्या माध्यमातून घेण्यात आला. मग स्थायी पद कोणती आणि अस्थायी पद कोणती यातला एक डिफरन्स तुम्हाला सांगतो. आणि अस्थायी पदांना या ठिकाणी बळ या ठिकाणी दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मग जर असं होत असेल तर नवीन येणारी भरती, नवीन येणाऱ्या जागा त्या कशा निघतील हा मला एक ठिकाणी प्रश्न पडतोय. आणि विद्यार्थी मित्रांनो, ह्या अस्थायी पदाला जर इथून पुढे अशी सगळ्या महाराष्ट्रातील जेवढे काही डिपार्टमेंट आहेत, ज्या काही विभागामध्ये भरती होत असते त्या ठिकाणी अस्थायी पद असतात. आणि पुन्हा यांना या ठिकाणी 6 महिन्याच्या अंतरानं किंवा एक 10 महिन्याच्या अंतरानं मुदतवाढ देण्यात येत असते. परंतु जर भरपूर पद या ठिकाणी कायमस्वरूपी भरण्याची गरज असताना देखील जर अस्थायी पद कंत्राटी स्वरूपाने जर भरली जात असतील आणि त्यामुळं जी कायमस्वरूपी पद आहेत त्या जागा कमी होत असतील आणि त्यांचा जर भार अस्थायी पदांवर टाकत असतील तर जी जाहिरात येणार आहे आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते जाहिरात साहजिकच कमी जागेची येणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ त्याकरताच मला थोडा महत्त्वाचा वाटला म्हणून या प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडिओ शेअर करत आहे की सरकारला पण अशी माझी विनंती की अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यापेक्षा जे काही कायमस्वरूपी स्थायी पदं भरली जातात ते पदांची जाहिरात लवकरात लवकर काढावी आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी न्याय द्यावा. कारण अवरात्र कष्ट करणारा माझा स्पर्धा परीक्षा विद्यार्थी या ठिकाणी एक संधी मिळण्याचा उद्देशानं एक रात्रंदिवस तो अभ्यास करत असतो आणि ही संधी ही येणाऱ्या जाहिरातीमधून त्याला मिळत असते. आणि जर कमी जागा आल्या तर त्या ठिकाणी ती संधी या ठिकाणी कमी विद्यार्थ्यांना मिळू शकते. जास्त जागा आल्या तर भरपूर विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, मला हे सांगायचं की तुमच्या ह्या संधी अस्थायी पदांनी कुठे हिरावून घेतले जात आहेत का असं पण या ठिकाणी प्रश्न पडतो. हा, कोणी ना कोणी त्या ठिकाणी जॉईन होतो कंत्राटी पद्धतीने, परंतु अभ्यास करून जो या ठिकाणी त्याचं स्ट्रगल करून तो त्या यशापर्यंत पोहोचत असतो तेव्हा त्या स्थायी पदांना कुठेतरी त्याला गर्वाने म्हणू शकतो की मी आता कायमस्वरूपी या ठिकाणी लागलेलो आहे. तर अस्थायी पद ही कंत्राटी स्वरूपाने भरलेली जातात, एक माझा असा एक समज आहे. मग आता ही अस्थायी पद आणि त्यांना दिलेलं हे बळ काय आहे, कसं आहे ते आपण या ठिकाणी बघूया नोंदणी व मुद्रांक विभागाचं. तर विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती कामगार आयुक्तालयाची जाहिरात आली, त्या संदर्भात आपण एक प्रमोशन करतोय. निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखक या तिन्ही पदाची परीक्षा एकच होणार आहे, एकच सिलेबस असणार आहे. तर बघा, त्यामध्ये कायदे आहेत, कायद्याची बॅच आपण 599 रुपयाला दिलेली आहे आणि इतर सर्व सिलेबस फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच आहे. बघा, ही बॅच या ठिकाणी 999 रुपयाला दिलेली आहे. याबद्दल तुम्ही अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि संपूर्ण माहिती घ्या आणि तुम्ही तुमच्या यशाकडे मार्गक्रमण करा. चला, आता आपण बघतोय बघा, जो हा नोंदणी व मुद्रांक विभागाचा जी आर या ठिकाणी आलेला आहे त्या जी आर मध्ये नोंदणी मुद्रांक विभागातील अस्थायी पदांचे स्थायी पदात रूपांतर करण्याबाबत. आता बघा, मग 1 जून 2026 ला हा जी आर या ठिकाणी कालच आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या माध्यमातून या ठिकाणी काय सांगितलंय की महसूल वन विभागाच्या अंतर्गत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या जुन्या आकृतीबंधानुसार काय केलं, 3094 पद होते. किती जुन्या आकृतीबंधामध्ये किती पद होती? 3094 पदे होती. आता त्या 3094 पदामधले 107 पद निरसित केली. 107 पद निरसित केली म्हणजे काय केली? काढूनच टाकली 107 पद आणि नव्यानं 965 पद या ठिकाणी समावेश केलेला आहे. किती? 965 पदांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. ही आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. परंतु यापुढे जाऊन त्यांनी काय केलंय माहिती का? अस्थायी पद काय केले त्यांनी बघा, 965 पदे नव्याने निर्माण करून 3952 पदांचा आकृतीबंध संदर्भ क्रमांक 1 या शासनाच्या निर्णय सुधारित करण्यात आलेला आहे. आता नवीन जो आकृतीबंध होतो नोंदणी आणि मुद्रांक विभागाचा तो 3952 पदांचा या ठिकाणी आकृतीबंध या ठिकाणी होत आहे. हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होते. आणि मग या सुधारित आकृतीबंधाचा कार्यालय निहाय पदांचा तपशील या ठिकाणी त्यांनी जो काही परिपत्रक काढलं 9/4/2026 ला त्या ठिकाणी दिलेला आहे. आता यामध्ये नोंदणी महानिरीक्षक, नोंदणी नियंत्रक पुणे यांनी त्यांच्या आधिपत्याखालील सर्व कार्यालयातील पदांचा आढावा घेऊन या ठिकाणी जी काही पद वर्ग करण्याचा सादर केलेल्या प्रस्तावात संदर्भ दिला आणि त्या ठिकाणी त्याला मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता त्यामध्ये जी काही महत्वाचं सुधारित आकृतीबंधानुसार जो नोंदणी मुद्रांक विभागातील 2300 अस्थायी पदांना या ठिकाणी मुदतवाढ 31/8/2026 पर्यंत, किती लक्षात ठेवा, 31/8/2026
म्हणजे 31 ऑगस्ट 2026 पर्यंत या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मग वित्त विभागाने काय केलंय की त्या जो काही निर्णय या ठिकाणी झाला तर बघा त्यांच्या आता पगाराची त्याची सगळी तरतूद करावी लागेल ना, म्हणून हा पुन्हा एकदा वित्त विभागाकडे या ठिकाणी जातोय आणि कार्यालयाच्या आस्थापना पदांचा आढावा पूर्ण करण्यात आला आहे आणि आढाव्याअंती निश्चित केलेल्या आकृतीबंधास मुख्य सचिवांची मान्यता या ठिकाणी घेऊन त्या संबंधी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असं या ठिकाणी सांगते. आता यामध्ये अशा प्रशासकीय विभागाने एकूण 80% मर्यादित पदे कायम करण्याबाबत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. आता कायम करणं म्हणजे काय माहितीये का? कायम करणे म्हणजे परमनंट करणे. आपल्या भाषेत की परमनंट आहे का, परमनंट जॉब आहे का, तर कायम करणे म्हणजे परमनंट करणे. मग त्या अनुसरून 25/5/2026 जे पत्र होतं शासन निर्णय, त्या पत्रानं नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रण पुणे यांनी उपलब्ध करून दिलेले, म्हणजे आता मगाशी तुम्हाला सांगितलेले जे काही पद आहेत त्यानुसार नोंदणी मुद्रांक विभागाच्या अधिपत्याखालील 80% मर्यादित असणारी अस्थायी पदांचे, बघा 80% म्हणजे एकूण जी पद आहेत त्यांच्या 80% मर्यादित असणारी अस्थायी पदांचं रूपांतर स्थायी पदामध्ये करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि ती या ठिकाणी केलेली आहे. मग आता यामध्ये स्पष्ट सांगितलंय बघा, काय सांगितलंय? नोंदणी मुद्रांक विभागाचा आकृतीबंध 4/12/2025 च्या शासन निर्णयानुसार सुधारित करण्यात आला, तुम्हाला आता पहिलं सांगितल्याप्रमाणे, आणि त्यानंतर 21/6/2026 शासन निर्णयाने प्रशासकीय विभागास अधिकार प्राप्त अधिकारानुसार प्रशासकीय विभागाला अधिकार आहेत स्थायी अस्थायी पदाला स्थायी करण्याचे. त्यानुसार अधिकारानुसार नोंदणी मुद्रांक विभागाच्या स्थापनेवरील एकूण 3952 किती 3952 ही जी काही पदांपैकी पुढील तक्त्यात नमूद केलेली, मग आता ही तुम्हाला तक्ता या ठिकाणी दाखवतो, नमूद केलेली संवर्गातील एकूण 2816 पदे 2816 पदे या ठिकाणी स्थायी व उर्वरित 1136 पदे अस्थायी करण्यात येत आहे. त्याचं वर्गीकरण स्थायी आणि अस्थायी पदांचं या ठिकाणी केलेलं आहे. आता यामध्ये आपण हा तक्ता या ठिकाणी पहिल्यांदा बघूया, मग ती आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. मग कोणती पदे अस्थायी केलेली आहेत बघा, त्यानुसार नोंदणी मुद्रांक नियंत्रक 80% मध्ये मर्यादा दिली, त्यानुसार त्या 80%ला पकडूनच या ठिकाणी हे स्थायी अस्थायी पदांचं वर्गीकरण या ठिकाणी आपल्याला केलेलं पाहायला मिळते. लक्षात ठेवा. मग त्यामध्ये नोंदणी मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हे सुद्धा पद येते. अप्पर मुद्रांक नियंत्रक, मुद्रांक अधीक्षक, नोंदणी उपमहानिरीक्षक, सहसंचालक नगर रचना, उपसंचालक लेखा, उपसंचालक नगर रचना आणि सहाय्यक संचालक नगर रचना. त्यानंतर पुढे जाऊन जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बघा. त्यानंतर कोषागार अधिकारी, विधी सल्लागार, कोषागार अधिकारी, विधी सल्लागारची पदं नाही आहेत बघा, स्थायी अस्थायी पदाला वर्गीकरण केलेली. सह जिल्हा निबंधक वर्ग 2, सह निबंधक वर्ग 2 ही पदं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा. थोडं मोठं करतो जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी दिसेल. मुद्रांक उपाधीक्षक वर्ग 2 स्वीय सहाय्यक ह्याची तर नाही येतच बघा. लेखा अधिकारी पण नाहीत. अप्पर कोषागार अधिकारी याची 6 पद आहेत. नगर रचनाकार, सांख्यिकी अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, लघु लेखक उच्च श्रेणी 98 पद आहेत बघा. दुय्यम निबंधक श्रेणी 58 पद, मुद्रांक निरीक्षक 4 पद, सहाय्यक नगर रचनाकार 33 पद, सहाय्यक विधी अधिकारी 106 पद, उपलेखापाल 534 पद, वरिष्ठ लिपिक पर्यवेक्षक 502 पद, कनिष्ठ लिपिक मुद्रांक विक्रेता 3 पद, कनिष्ठ आरेखक 6 पद, ट्रेसर 12 पदे, वाहन चालक, दप्तरबंद, नायक, शिपाई, पहारेकरी. तब्बल अशा पद्धतीनं स्थायी अस्थायी पद या ठिकाणी आपल्याला या वर्गीकरण केलेलं पाहायला मिळत आहे बघा. आता अशा पद्धतीनं सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या त्या वेबसाईटवरती दिलेला आहे आणि मग ते सगळं पत्र महसूल विभाग वगैरे सगळे मंत्री जे काही लेखापाल, महालेखापाल, मुद्रांक यांना या ठिकाणी हे GR गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला जे काही स्थायी अस्थायी पदांचं वर्गीकरण आणि त्यांना दिलेली मुदतवाढ, अस्थायी पदांना केलेलं का परत स्थायी पदामध्ये त्यांचं वर्गीकरण ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बघा यातून स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध व्हायला पाहिजे. त्याकरता अस्थायी पदांना देण्यात येणारी मुदतवाढ ती पदे कमी करून स्थायी पद या ठिकाणी नवीन जाहिरातीमधून कशी भरता येतील यावरती काम केलं पाहिजे सरकारने. आणि नवीन अधिकारी जे आपल्यातून घडतायत त्यांना या ठिकाणी उभारी देण्याचं, त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी या ठिकाणी या माध्यमातून मिळायला पाहिजेत, ती मिळावी अशी मी शासनाकडून अपेक्षा करतो. या ठिकाणी थांबतो. भेटू आपण जर नवीन व्हिडिओ मध्ये जी काही नवीन अपडेट येईल त्यामध्ये. धन्यवाद.